श्री एकनाथ महाराजांचं चरित्र भाग 21. जया नामना रूपना गुण काही, जया देहवी देहना भास नाही, बहु तारिले हस्त ठेवून माथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. एकनाथ महाराज की जय. एकनाथ लवकर घरी यावा म्हणून आजी रोज उंबऱ्यावर माप पालथं घालून ठेवत होती. दाराच्या कडेला पळी अडकून ठेवत होती. या तोडग्यांमुळे तिची अधीरता किंचित स्थिरावत होती. आता आजी वारंवार बैठकीच्या खोलीत येऊन आजोबांना खुळ्यासारखं विचारायची, हो लेकरू कसं दिसत असेल हो? तो आता चांगला मोठा झाला असेल नाही? आणि काय हो, आता त्याच्या गालावर हनवटीवर चांगलं जंगल माजलं असेल ना? तो मला ओळखता येईल का? माझ्या डोळ्यापुढं सारखी ती बालमूर्ती तरळते हो. आजोबा हसत. त्यांचीही मनस्थिती यापेक्षा वेगळी थोडीच होती. परत आजी म्हणायची, तुम्हाला आठवतो का हो त्याचा चेहरा? त्याचे टप्पोरे डोळे, रुंद कपाळ, गोबरे गाल, तोंडात गुळाचा खडा ठेवल्याप्रमाणेच त्याचं ते गोड गोड बोलणं. मध्येच ती आजोबांना दटावायची, हे पा हां आता आपला नातू मोठा झालाय हं, तेव्हा त्याला आल्याबरोबर रागवू नका. कुठं गेलास, कसा गेलास म्हणून प्रश्नांचा भडीमार कराल आणि माझं गोजिरं लेकरू हिरमुसून जाईल बघा. तर कधी म्हणायची, एकनाथ आला की मी रोज काहीतरी गोडधोड जेवण करीन बघा. त्याला कित्येक वर्षात घरचं माझ्या हातचं जेवण मिळालं नाही, पण तुम्ही मात्र काहीच्या बाई बोलून आडकाठी घालू नका बरं. हां, नाहीतर तुम्हाला येईल माझा पुळका आणि त्या पोराच्या देखत म्हणाल, तुला आता वयानुरूप होत नाही, कशाला करतेस दगदग. गंध उगाळताना थांबून ते म्हणत, मग काय खोटं आहे का ते? नाहीतरी तुला हल्ली उठ बस होतच नाही. त्याकडे दुर्लक्ष करून आजी म्हणे, तो आला की कुळधर्म कुळाचार सारं काही यथासांग करायचं हो, कशातच हैगय करायची नाही. आता घरात हव्य कव्य होणार तेव्हा बासनातली शालू, शेले, पैठणी, सवळं सगळं बाहेर काढून त्याला ऊन देऊन ठेवायला पाहिजे बरं. हां, आणि बरं का हो, आपला नातू ज्या क्षणाला आपल्या दृष्टीस पडेल तो क्षण दळभद्रा नाही हो साजरा करायचा. त्याला चांगली ठसठशीत मोहराची अंगठी ठोकून आणा, चांगला 5 पदरी गोफ करायला टाका. तो मेला सोनार कधी वेळेवर दागिने द्यायचा नाही, तेव्हा आत्ताच त्याला सांगा बरं. आता बाळ प्रवासाहून परतणार तेव्हा त्याच्या अंगावर जुने मळके कपडे असणार. तुम्ही त्याच्यासाठी करवत काठाची धोतर जोडी जरीचं उपरण आणून ठेवता का? तो ज्ञानेश्वर माऊलीसारखं पागोटं घालत असेल की कोशा बांधत असेल की आपला साधा फेटा वापरत असेल. आजीच्या डोळ्यापुढून नातवाचा चेहरा तरळून गेला. आणि तुम्ही विसराल म्हणून आठवण करते, त्याच्यासाठी येवल्याहून पितांबर काढून मागवा, शिवाय पैठणचा पितांबर पण एखादा असू द्यावा बरं. रोज नित्य नवी यादी ती आजोबांपुढे ठेवत होती. जे जे काय चांगलं असेल ते ते त्याच्यासाठी आणा. इथं उगाच काटकसर नको बरं, कंजूसपणा नको की हेमटेपणा नको. हां, आत्ताच सांगून ठेवायले बघा. घरात उत्साहाला उधाण आलं होतं. आजी आजोबा जणू आपलं वय विसरले होते. आता गावातल्या बायका आवर्जून आजींकडे येऊ लागल्या, ख्याली खुशाली विचारू लागल्या, त्यांच्या थोर नशिबाला नवाजू लागल्या. त्यांचं अहोभाग्य म्हणून ह्या अशा गुलामीच्या राज्यात परागंदा झालेला मुलगा सुखरूप परत येतो आहे.
खूप खूप आनंद व्हायला बघा. आजी, आता नातू 12 वर्षांनी भेटणार, तेव्हा ही पहिली भेट देवळातच घ्या हो, म्हणजे कसली बाधा होणार नाही. परातीत तूप घेऊन आधी त्या तुपात मुखावलोकन करा हो. सारं कसं शास्त्र शुद्ध होऊ दे. अगं बाई, ह्यांना हे सारं माहिती का नाही? आपण कशाला सांगायचं? त्या झाल्या आहेत अत्यंत उतावळ्या. उगाच आनंदाच्या भरात शास्त्रधर्माचं विस्मरण व्हायचं म्हणून आठवण करून दिली. सारं पैठण नाथमय झालं होतं. गोदामाईचा खळखळाही आता झंकारू लागला होता. नाथांच्या आगमनाची वार्ता ऐकून गोदावरी जणू खुळावली होती आणि उत्साहानं खळाळत होती. आता मी सनात होणार, पैठण सनात होणार, असंच जीवनगीत ती गात चालली होती. इकडे इकडे एकनाथ पैठणची वाट चालत होते. जन्मभूमीच्या आठवणीनं त्यांचं अंग मोहरून येत होतं. मनाचा पदर मोकळा होत होता. इतर प्रांतातला प्रवास तसा त्रयस्थ भूमिकेतून झाला होता, पण ही वाटचाल मात्र वेगळ्याच आत्मीयतेची होती. सुखावलेल्या मनामुळं पावलं जडावली होती. खरंच त्यावेळी घर सोडताना मी आजोबा आजींच्या मनाचा विचारच केला नाही. किती किती क्लेश झाले असतील ना त्यांना. बिचारे प्रेमळ जीव फार खंगून गेले असतील. आता तर या 12 वर्षाच्या कालावधीत ते जरा जर्जर झाले असतील. परमार्थ साधण्यासाठी सुद्धा माझा स्वार्थीपणा सुटला नाही. त्या वत्सल मूर्तीच्या तळमळीचा, काळीच पोखरून टाकणाऱ्या दुःखाचा यत्किंचितही विचार माझ्या मनाला शिवला नाही. मी अगदी कृतज्ञ आहे. आता आता तडक घर गाठायचं आणि केलेल्या अक्षम्य अपराधाबद्दल त्यांची क्षमा मागायची. लगेच त्यांच्या मनात दुसरा विचार चाटून गेला. माझ्या आजी आजोबा क्षेम असतील ना? निसर्ग नियमाप्रमाणे वासंसी जीर्णानी तर नाही नाही तसं झालं नसेल ना? या विचाराबरोबर त्यांच्या मनाचा थरकाप व्हायचा. वास्तविक गुरु अनुग्रहामुळं त्यांना जन्ममृत्यूचं रहस्य कळलं होतं. मरण हा प्रकृती शरीराम. मरण हीच प्रकृती आहे. आपलं जीवन हीच विकृती आहे. याचं ज्ञान आत्मसात झालं होतं, तरीही आजोबा आजींच्या मृत्यूची शंका येताच त्यांचं मानवी मन हेलावलं. पैठणहून येणारं वारं त्यांना सुपरिचित वाटू लागलं. भोवतालची सृष्टी आपलीशी वाटू लागली. अधूनमधून भेटणारी मंडळी, त्यांचे पोशाख, त्यांच्या बोलण्याची विशिष्ट ढब, सारं काही आपलंच आहे याची जवळीक त्यांना जाणवू लागली आणि पैठण गाठण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्यांना वाटलं, ज्या शिवमंदिरात मला देवगिरीला जनार्दन स्वामींच्याकडे जाण्याचं मार्गदर्शन झालं आणि माझा परमार्थ मार्ग उजळून निघाला, त्या श्री पिप्पलेश्वर महादेवाची आधी धूळ भेट घ्यावी, मग गोदा स्नान करून सुचिरभूत देहानं आणि निर्मळ अंतःकरणानं या पवित्र स्नेहल देवतुल्य आजी आजोबांची भेट घ्यावी, त्यांचे पाय धरून क्षमा याचना करावी. ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते, तो सुवर्ण क्षण शेवटी पैठण नगरीच्या वाट्याला आला. प्रतिष्ठान नगरीतल्या धुळीचा स्पर्श पावलांना झाला. मात्र एकनाथांना आठवली लंकेहून परतणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांची मनस्थिती. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि घरी असी, असं ते लक्ष्मणाला उगाच नाही म्हणाले. ही ओढच इतकी विलक्षण असते की ती अनुभवानंच कळतं. कुणीतरी वाड्यावर बातमी आणली, अहो आजोबा तुमचा नातू पैठणात आला आहे आणि तो श्री पिप्पलेश्वराच्या मंदिरात गेलाय बरं का. हे शब्द ऐकले मात्र ते तसेच निघाले. आनंदाशियानं आजीच्या पावलातलं तर अवसानच गळालं आणि त्यांनी तिथेच ओटीवरच बसकण मारली.
श्री पिंपलेश्वराची वाट लहान मुलाच्या अधीरतेनं चालत होते आणि इकडे एकनाथांना तरी देवदर्शन घेईपर्यंत कुठे कळ निघाली. आजोबा आजींच्या भेटीची ओढ त्यांना तिथे फार वेळ थांबू देईना. तेही लगबगीनं निघाले. पावलं वाट चालत असली तरी अधीरलेल्या मनाच्या भेटी केव्हाच झाल्या होत्या. अर्ध्या वाटेवरच आजोबा नातू एकमेकांना सामोरे आले. ओळख पटायला क्षणभरही वेळ लागला नाही आणि एकमेकांना मिठीत घ्यायला पळभरही दिरंगाई झाली नाही. बाह्यांगानं एकनाथ बदलला असला तरी चक्रपाणींनी त्यांना ओळखलं, कारण ही ओढ हृदयाची होती. हे नातं सांगावांगीचं नव्हतं, रक्ताचं होतं. आवेगानं मिठीत घेतलेल्या नातवाला म्हणत होते, अरे बाळा, तू आम्हाला वनवासी करून असा कसा रे निघून गेलास? या म्हाताऱ्या जीवाबद्दल तुला काहीच कसं वाटलं नाही रे? मुखातून शब्द फुटत नव्हते, ओठ थरथरत होते. साऱ्या अंगाला आनंदाची थरथर सुटली होती आणि ती उभयतांना जाणवत होती. एकनाथ झटकन खाली वाकले. त्यांनी आजोबांना नमस्कार केला. चक्रपाणींनी नातवाच्या मस्तकाचं अवघ्राण केलं. आपल्या नयनाश्रूंनी त्याचं मस्तक चिंब करून टाकलं. एकनाथांना वाटलं, आजचं हे अश्रुस्नान अपूर्व आहे. भारतातल्या साऱ्या नद्यांचं मी स्नान केलं, पण या स्नानाच्या पावित्र्याची बरोबरी कशाशीही नाही. अधोदृष्टी झालेले म्हातारे नेत्र त्यांच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहिले. आपला हात त्याच्या अंगावर फिरवत राहिले. मधूनच त्या वत्सल हृदयाला शंका येई, आपण स्वप्नात तर नाही ना? अश्रूंमुळे दृष्टीत विक्षेप येत होता. तो उपरण्याच्या टोकानं ते बाजूला करत होते. एकनाथांची अवस्था आजोबांपेक्षा वेगळी नव्हती. त्यांची नजर आजीच्या शोधात भिरभिरत होती. पण आजीचं क्षेम विचारण्याचं धाडस होत नव्हतं. न जाणो काहीतरी अशुभ वार्ता कळाली तर? आजोबा त्याचा हात धरून म्हणाले, चल एकोबा, चल. तुझी आजी डोळ्यात पंचप्राण साठवून तुला ओवाळायला घरी खोळंबली आहे. आजोबांच्या मनात कुशंका आली. आपली गाठ भेट घेऊन एकनाथ पुन्हा इथून निघून तर जाणार नाही ना? या शंकेनं ते भयभीत झाले. जनार्दन स्वामींनी दिलेलं आज्ञापत्र पुराणिक बुवांनी आजोबांच्या स्वाधीन केलं. ते कडोसरीला लावलेलं पत्र त्यांनी चटकन काढलं. ते म्हणाले, हे बघ, जनार्दन स्वामींचं पत्र. जय हरी.